नमस्ते. तर आपण आलो जकाई मंदिराच्या इथे. हा पाठीमागे दिसतो मानेवाडीतील नवसाला पावणारी देवी म्हणजे जकाई देवी. इकडे मंदिर आहे. आज आपण आलोय जकाई देवी इथे आय लव्ह जकाई दरा. त्याची आख्यायिका अशी आहे की नीलकंठी येथील कन्येने श्री सिद्धनाथांशी विवाह केला. विवाहानंतर तिने याच परिसरात वास्तव्य केलं. खरसुंडी सिद्धनाथ तिला नेहमी भेटायला यायचे, तेही रात्रीच्या वेळेस. एकदा चोरून भेटायला येताना जोगेश्वरी देवीनं त्यांना पाहिलं. त्याचं झालं असं, देव रात्रीचे कुठे जातात हे पाहण्यासाठी एक दिवस देवी नाथांच्या मागे आली. तेव्हा श्री खरसुंड सिद्धनाथ घोड्यावर बसून जात असताना घोडा हा पुढेच जात नव्हता. तेव्हा त्यांनी घोड्याला चाबूक मारलं आणि ते चाबूक देवीच्या बाळाला लागलं. त्यानंतर ते बाळ ओरडलं आणि त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नाथांनी मागे पाहिलं. तिथे होती जोगेश्वरी देवी. तेव्हा तिथून रोड वरती येण्यासाठी आहे आणि इकडून डिरेक्ट गाड्या येतात वरती. आणि हा तलावाचा इथून पायऱ्या. तेव्हा तिला समजलं की देव चोरून जकाई देवीला भेटायला जात आहेत. तेव्हा जेव्हा घोड्याला चाबूक मारलं त्यावेळेला घोड्याने त्याचे दोन्ही पाय वरती घेऊन आपटले. तेव्हा तिथे 2 कुंड तयार झाले. त्याला घोडेखुर्द असं म्हणतात. त्याचा व्हिडिओ आपण पुढील भागात बघू. तेव्हा देवीने नाथांना सांगितलं की असं चोरून जाण्यापेक्षा तुम्ही 3 वर्षातून एकदा पौष पौर्णिमेला वाजत गाजत देवीला भेटायला जा. म्हणून दर 3 वर्षांनी नाथांचा मुखवटा पालखीतून इथे आणला जातो व देवीची व श्री खरसुंड सिद्धनाथांची भेट घडवली जाते. असं म्हणतात की ही देवी नवसाला पावते, त्यामुळे 3 वर्षातून एकदा इथे पौष पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. नवसाला पावणारी ही देवी डोंगरांच्या मध्ये बसलेली आहे. ती नीलकंठी व भिवगडपासून फारच जवळ आहे. घोडखुर्दबद्दलचा व्हिडिओ आपण पुढील भागात बघू. खरसुंडीप्रमाणे जकाई देवी व घोडखुर्द यांची सुद्धा मान्यता आहे. धन्यवाद.